नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. मी जनार्दन काशीत आणि स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे बुधवार आणि तारीख आहे आज 15 जुलै 2026. तर आज आपण सकाळी निघालो आहे. 6:15 झालेत. आता सध्या आपण पार्किंगमध्ये आपल्या घरी. तर आज एवढं लवकर निघण्याचं कारण म्हणजे मी रोज बोलतोय लवकर निघेन पण लवकर निघायला होत नाही. पण आज लवकर यासाठी निघलो की आपल्याला एक पर्सनल बुकिंग आहे करंजाडेतून अंधेरीची डायरेक्ट त्याचे आपल्याला जवळजवळ 1500 रुपये भेटत आहेत. त्यामुळे सकाळी 1500 रुपयाचं काम झालं तर दिवसभरामध्ये आपल्याला चांगली अर्निंग होईल. त्या हिशोबाने आपण निघालो आहे. तर ठीक आहे, तुम्ही जर चॅनलवर आपल्या नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती ऑल ऑफ रिलेटेड व्हिडिओ डेली अर्निंगच्या संदर्भात येत असतात, इन्फॉर्मेटिव्ह. तर तुम्ही जर आपलं नवीन असाल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर ठीक आहे, चला आता जातो. कस्टमरचे लोक 6:30चं पिकअप आहे, 6:15 झालेत. 15 मिनटं बाकी आहेत आपल्याकडे. कस्टमरचा कॉल आलेला, त्यांना पिकअप करतो, ड्रॉप करतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर ठीक आहे, चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज 1500 रुपये आपली सकाळी पर्सनल बुकिंग होते आणि दिवसभरात मग टोटल अर्निंग किती होते हे तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये समजेल. तर नक्कीच चला. हे बघा, 6:15 झालेत आणि ट्रिप पण आपण 0 केले. CNG रात्री भरून ठेवला होता मी, कारण म्हटलं सकाळी CNGचा काय प्रॉब्लेम नको, गोष्ट लाईन लागायला वेळ होईल म्हणून CNG भरलाय. आता जस्ट निघतोय. तर ठीक आहे, चला भेटू आता मग डायरेक्ट अंधेरीमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता 8:23 झालेत आणि 56 किलोमीटर गाडी चालले आणि आपण कस्टमरला ड्रॉप केले. 48 किलोमीटर लोकेशन होतं, बाकीचं आपण घरून आलेलो. तर आता मी कस्टमरला ड्रॉप केले. 1,500 रुपये कस्टमरने आपल्याला ऑनलाईन ट्रान्सफर केले आणि मी उबर चालू केलं. जसं उबर चालू केलं तसं आपल्याला एक उबरमध्ये एअरपोर्ट टर्मिनल 2ची ट्रिप मिळाली. तर आता चाललो पिकअप लोकेशनला. देतो तुम्हाला अपडेट परत तिथं ड्रॉप केल्यावर. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता 9 वाजलेत आपण आणि 67 किलोमीटर आपण आलो आहे आता T2ला. कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि या ट्रिपचे आपल्याला मिळाले 351 रुपये. एक ट्रिप उबरमध्ये कंप्लीट झाली आहे सकाळी. 1500 आणि 3 1800 रुपयाचं काम आपलं झालेलं आहे. तर बघूया आता इथून काय वाचतं आहे किंवा खाली वगैरे जाऊन पार्किंगमध्ये दुसरीकडे कुठून एखादी ट्रिप मिळते, आपण देतो तुम्हाला अपडेट. खूप गर्दी आहे मित्रांनो. T2ला एवढी गर्दी असते ना, भयानक गर्दी असते. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण T1च्या पार्किंगमध्ये टर्मिनल 1 सध्या इथं गाडी लावली आहे आणि खूप पार्किंगमध्ये गाड्या आहेत. 9:15 आले आपण गाडी आतमध्ये. तर मित्रांनो, टर्मिनल 1ला येण्याचं कारण म्हणजे इथे वॉशरूम, नाश्ता, चहा वगैरे ह्या गोष्टी सगळ्या होऊन जातात. गाडी पार्किंगला लावली होतं, वॉशरूम आहे, वॉशरूम सगळं म्हणजे अडचण येत नाही काय, आपल्याला एकदम फ्रेश होतं आहे. त्यामुळे मी आता टर्मिनल 1ला आलो आहे. आणि इथं कसं 1 घंटा तुम्ही लावली तर फ्री पार्किंग आहे. 1 घंट्याच्या वर गेलं तर तुम्हाला चार्जेस लागतात. 1 घंट्याला बाहेर काढायची, परत अजून तुम्ही लावू शकता. आणि इथून बुकिंग मिळण्याचे पण चान्सेस असू शकतात, कारण ह्याच्यात लोकेशन समजतं. ओलामध्ये लोकेशन समजतं, उबरमध्ये पण लोकेशन समजतं कुठला ड्रॉप आहे तुम्हाला, नवी मुंबई वगैरे त्या साईडचा. तर त्यासाठी आपण आलो आहे आपल्याकडे 10:15 टायमिंग. 10:15 इथं थांबणार आहोत आणि मग इथून बाहेर निघणार आहोत. रॅपिडोमध्ये एक ट्रिप आलेली मित्रांनो घनसोलीची, पण काय ॲक्सेप्ट झाली नाही. 1000 रुपयाची ट्रिप होती, चांगली ट्रिप होती. ती जर ॲक्सेप्ट झाली असती ना, 1 नंबर काम झालं असतं आपलं आज 12च्या अगोदरच. पण ती नाही ॲक्सेप्ट झाली. तर ठीक आहे, आता बघूया कोणती ट्रिप. थांबतो 10:15. रॅपिडोमध्ये वगैरे एखादी वाजेलच. ठाण्याची एक आलेली ती घेतलेली, पण ते कस्टमरने कॅन्सल केली, काय माहीत नाही. तर ठीक आहे, चला बघूया, देतो अपडेट तुम्हाला आता पुढे काय भेटतं आहे ते. तर मित्रांनो, बऱ्याच वेळानंतर अपडेट देतो आहे. आपण आता सध्या आहे कोपरखान्याला. टाईम होतो 2:26 झालेत आणि एअरपोर्टला होतो. एअरपोर्टवर थांबलो, तिथं काही ट्रिप लागली नाही म्हणून आलो आपण. आणि मग LTTला आलो. LTTवरून एक आपल्याला 1 तास थांबल्यानंतर एक कोपरखैरण्याची ट्रिप मिळाली. जस्ट आता ट्रिप ड्रॉप केली आणि बघूया आता सध्या तरी इथं काय दिसत नाही, सर्च नाही, काय नाही. आता जरा थोडंसं खायचं आहे मित्रांनो, भूक लागली. आणि CNG पण भरायचं आहे. 2 कांड्या CNG राहिले. 101 किलोमीटर गाडी चालले आणि आपलं काम झालं आहे बऱ्यापैकी, म्हणजे 2100-2200 रुपयेपर्यंत काम झालं आहे.
आणि बघूया आता इथून कुठले एक जेवण करू, CNG भरू आणि मग एखादी चांगली ट्रिप घेऊन अजून थोडंफार काम करू. तर ठीक आहे. आपण इथं होतो कोपरखैरण्याला आणि तिथं थांबलो, जेवण वगैरे केलं आणि तिथून जरा आराम करूया म्हणून थांबलो. एक 15-20 मिनटं अर्धा तास थांबल्यानंतर आपल्याला एक ठाण्याची ट्रिप लागली, ब्रह्मांडची. आलो आहे आता. कस्टमरला इथे ड्रॉप केलं आहे. 50 मिनटं दाखवली. कस्टमरला ड्रॉप करून एक 10-15 मिनटं झाली आता टायमिंग 5 होत आलेत, 5 वाजत आलेत. आता बघूया इथून एखादी काही आपल्याला नवी मुंबई साईडची ट्रिप मिळते का, कारण आपण सकाळी मुंबई आणि आता ठाण्यामध्ये आलं. हा एरिया आहे मित्रांनो. तिकडं कस्टमरचे ड्रॉप होता, मागे ड्रॉप केला आहे. आता पुढे इकडे बाहेर हायवेला निघायचं, जरा सावली होती इथे, थोडं थांबलो होतो, वॉशरूमला वगैरे जाऊन आलो. तर ठीक आहे, बघूया आता ह्या इथून पुढं आता कोणती ट्रिप एखादी मिळते आपल्याला आणि आपण त्या एरियात म्हणजे आपल्या नवी मुंबई एरियामध्ये निघून जाऊ. आता एक टर्मिनल 2ची ट्रिप आलेली, पण आता मुंबईमध्ये नाही जायचं मित्रांनो, खूप ट्रॉफिक लागेल, वैताग येईल, नको वाटेल. तर आता फक्त आपल्याला नवी मुंबईत निघायचं आहे, ठाण्यामध्ये आहे आपण. तर ठीक आहे, कंटिन्यू राहा, बघूया आता कोणची ट्रिप मिळते आपल्याला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता 8:13 झाले आहेत. 167 किलोमीटर गाडी चालली आहे आणि आपण आता आहे खारघरमध्ये. पुढं साईबाबाचं मंदिर दिसतंय आणि आता कस्टमरला इथे ड्रॉप केलं आहे आपण खारघरला, सेक्टर 6ला. ठाण्यामध्ये होतो, ठाण्यामध्ये काय आपल्याला ट्रिप भेटत नव्हती म्हणून मग आपण ठाण्यामधून ऐरोली साईडला आलो आणि ऐरोलीत आल्यानंतर मग आपल्याला एक खारघरची ट्रिप मिळाली डायरेक्ट एक्सेलमध्ये. आलो आहे आता. कस्टमरला ड्रॉप केलं, 1 तास लागला ट्रिपला, ट्रॉफिक खूप होतं रस्त्याला. आणि आता ड्रॉप करून आता बघतो इकडनं कळंबोली, कामोठा, रोडोपाली काय भेटतंय, नाहीतर आपलं डायरेक्ट घरी. देतो तुम्हाला टोटल किती अर्निंग झाली काय ते सर्व माहिती. तर मित्रांनो बघू शकता 8:52 झालेत. तसं आपण 8:30ला झालो होतो. 175 किलोमीटर गाडी झाली आणि आपण आलो आता रोडपालीला, थांबलो इथं. तर सांगतो तुम्हाला टोटल आपलं किती झालं काय झालं ते. तर मित्रांनो आपण अशा प्रकारे आलो आहे आता घरी. तर तुम्ही बघितलं असेल आजच्या दिवसभराची कंडिशन. सकाळी एक पर्सनल बुकिंग आपण केली 1500 रुपयाची, म्हणून जरा थोडंसं आपलं अर्निंग आज 3000 क्रॉस झाली. तर देतो स्क्रीनशॉट. मी उबरमध्ये आपण 5 ट्रिप कंप्लीट केलेत, 5 नाही मला वाटतं 3 का 4 केलेत. 1700 रुपयाचं काहीतरी काम झालं आहे आणि सकाळची एक बुकिंग 1500, असं मिळून 3200 रुपयाचं काम झालं आहे. ओलामध्ये ना ट्रिप केली ना रॅपिडोमध्ये केली. तर आणि काल उलटं आपलं 3300 रुपये काम, कमी टायमिंगमध्ये जास्त काम झालं होतं. आज टायमिंग जास्त लागला आहे पण काम कमी झालं आहे, 3200 रुपये कमी झाले काम. आज ट्रिप पण नव्हत्या मित्रांनो. माझा एक दुसरा मित्र पण होता, तो पण गेलेला, त्याला पण ट्रिप काय वाजल्या नाहीत. खारघरसारख्या एरियामध्ये ट्रिप 2-2 तास वाजत नव्हत्या. तर ठीक आहे. आणि 3200मधून जर आपण ओलाचा पास मायनस केला 265, उबरचा उबरचा 265 मायनस केला, ओलाचा 66 रुपये मायनस केला आणि CNG एक 800 रुपये पकडला मित्रांनो. तर 1100 समथिंग काहीतरी मायनस होत आहेत. आणि 3200मधून जर 1100 रुपये गेले तर एक 2021 रुपये आपल्याला प्रॉफिट राहतो. मी देतो स्क्रीनशॉट कॅल्क्युलेटरचा इथं पण. तर अशा पद्धतीनं आजचं काम झालं आहे मित्रांनो. तर ठीक आहे, एकंदरीत बऱ्यापैकी दिवस आहे, जास्त चांगला नाही जास्त वाईट नाही. तर बघूया आता उद्यासाठी आपण उद्या जरा लवकर निघायचा प्रयत्न करतो आहे. बघूया उद्या काय होते थोडं. तर ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच थांबवतो. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री, श्री स्वामी समर्थ.